राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। खरंच आज आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का? बघा, मागील काही दिवसापासून असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या येणार, म्हणजेच की असे पद्धतीच्या काही बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला नाही। आता राज्य सरकारला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्याला विलंब या ठिकाणी झाला असला तरी अखेरकार आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्याची तयारी ही सुरू केली असल्यामुळे आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। आता राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी 1930 कोटी रुपयांचा निधी हा आता शेतकरी बांधवांसाठी वर्ग केला जाणार आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी आता पूर्णपणे तयारी सुरू झाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग आता मोकळापणे झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी तयारी केली जात आहे। एकूण 1930 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, म्हणजेच की राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकरी बांधवांचा या ठिकाणी प्रश्न आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर याचबद्दलची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून 1930 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार आहे, म्हणजेच की राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता वितरित करण्यासाठी, म्हणजेच की 2000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकार आता 1930 कोटींचा निधी हा वितरित करत आहे। परंतु हा निधी नेमका कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती हा निधी केव्हा येणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर हा निधी मिळणार, हे देखील जाणून घेणं शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत हा जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी हा जमा होणार, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व काही माहिती पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी सुरू करण्यामध्ये आली आहे। 1930 कोटी रुपयांचा निधी हा आता वितरित केला जाणार असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। खरं तर राज्य सरकारने नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देणे हे अत्यंत आवश्यक होते, परंतु काही कारणास्तव म्हणजेच की निवडणुका असतील किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला या ठिकाणी उशीर झाला। आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकरी बांधवांना काळजी करण्याची काहीही गरज नाही। आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी झाला, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सरकारवरती नाराजी देखील व्यक्त केली होती आणि आता शेतकरी बांधवांना नाराज करून चालणार नाही हे राज्य सरकारच्या लक्षामध्ये आलं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसाठी आता सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता या ठिकाणी वेग आला आहे। आता कशा पद्धतीने हप्ता जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार
आणि हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार, कारण की आता सरकार बऱ्याच शेतकरी बांधवांचा या ठिकाणी हप्ता बंद करत आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांचा हप्ता हा बंद होणार आणि हप्ता मिळवणी करिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील जाणून घेणं शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि त्याचबरोबर राज्य सरकार आता कोणत्या शेतकरी बांधवांना हप्त्यामधून अपात्र करत आहे, हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणती कामे करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती पाहायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे। राज्य सरकारला हप्ता वाटप करायला उशीर झाला होता, यामुळे शेतकरी बांधवांनी देखील सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती आणि शेतकरी बांधवांची ही नाराजी राज्य सरकारला परवडणारी नव्हती। म्हणजेच की निवडणुकी असतील, अजून काही वगैरे वगैरे भलते कामे, त्यामुळे राज्य सरकारला ही नाराजी परवडणारी नव्हती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी बांधवांची नाराजी ही दूर करण्यासाठी आणि सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 1930 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे आणि अशी बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। सर्व काही बघणार आहोत, म्हणजेच की सविस्तर बातमी या ठिकाणी पाहणार आहोत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये वर्षभरामध्ये शेतकरी बांधवांना 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं देखील नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना वर्षाला 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात। या योजनेमध्ये सर्व शेतकरी बांधवांना प्रत्येकी असे 3 हप्ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना वर्षामध्ये दिले जातात, म्हणजे की प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता हा शेतकरी बांधवांना दिले जातात। एका वर्षामध्ये 3 हप्ते अशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात। आता नमो शेतकरी योजनामध्ये म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते या ठिकाणी वितरित झालेले आहेत, पण शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरता आहे। त्यामुळेच आता शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी जाहीर करण्यामध्ये यादी आलेली आहे। जर या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की या यादीमधील सर्व जिल्ह्यामध्ये आता नमो हप्ता वितरित होणार आहे। तर चला पाहूया नेमके जिल्ह्यांची यादी कोणती आहे, कोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, सविस्तर माहिती। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 13 जिल्ह्यांना या ठिकाणी पात्र करण्यामध्ये आलेला आहे। या 13 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर चला, नंबर 1 वरती जिल्हा आहे अमरावती। अमरावतीमधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अमरावतीमधील सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल, अमरावती जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे। अमरावतीमध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे।
त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कोल्हापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यामुळे कोल्हापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा देणारी बातमी आहे। तुम्हाला आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। कोल्हापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा हा नमो हप्ता वितरित होणार आहे। नमो हप्ता आठवा हा 2000 रुपये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर धाराशिव मधील जर तुम्ही शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। धाराशिव मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। आता कोल्हापूर मधील शेतकरी बांधवांना या ठिकाणी 2000 रुपये नमो शेतकरी योजना आठवा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे कोल्हापूर मधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। कोल्हापूर मधील शेतकरी बांधवांना सुद्धा नमो आठवा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। गडचिरोली मधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पण वितरित होणार आहे। त्यानंतर गोंदियामधील जर तुम्ही शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित होणार आहे। चंद्रपूर मध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, चंद्रपूर मध्ये राहत असाल तर तुम्हाला नमो हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा तुम्ही शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यामुळे जळगाव मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जळगाव मधील नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे। जालना मधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जालना मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी आठवा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो आठवा हप्ता वितरित होणार आहे। शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते की नमो हप्ता कधी येणार, तर शेतकरी बांधवांना आता तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणे मधील शेतकरी बांधवांना सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर धुळे मधील जर तुम्ही शेतकरी असाल, धुळेमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। धुळेमधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। आता धुळेमध्ये सुद्धा नमो आठवा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये नमोचे हप्त्याचे वितरित होणार आहे। धुळेमध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। तर आता तुम्हाला सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। या 13 जिल्ह्यामध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल